औषध निरीक्षक भरती प्रक्रिया एमपीएससी कडून रद्द। 22 मार्चच्या चाळणी परीक्षेत गैरप्रकाराच्या तक्रारी, एका उमेदवाराला प्रश्नसंच मिळाल्याचं उघड। अखेर महामंडळाच्या वाटपाचा फॉर्म्युला ठरला। भाजपला 49, शिवसेना 29% तर राष्ट्रवादीला 22% महामंडळ मिळणार। मुंबईत महायुतीपेक्षा महाविकास आघाडीचे आमदार सरस। प्रजा फाउंडेशनच्या अहवालामध्ये भाजप सेनेला धक्का। नार्वेकर, लोढा आणि शेलारांचा क्रमवारीत समावेश नाही। नवी मुंबईतील कंत्राटदार गजानन देवकत्तेंची आत्महत्या, थकीत देयकांमुळे आत्महत्या केल्याचा कंत्राटदार संघटनेचा दावा। 3 कोटींची बिलं गेल्या 2 वर्षापासून प्रलंबित। पुण्यातील उपोषणकर्त्या विद्यार्थिनींपैकी एकीची प्रकृती खालावली। रुग्णालयामध्ये दाखल, स्ट्रेचर आणि बेड उपलब्ध नसल्याचा विद्यार्थिनींचा दावा। 27 ऑगस्टला रविकांत तुपकरांचं मुंबईमध्ये आंदोलन। तुपकरांच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड। तुपकर भूमिगत झाल्याचा दावा। आदित्य ठाकरे रायगडसह रत्नागिरीच्या दौऱ्यावर। मुंबई गोवा महामार्गाची पाहणी, तर खेडच्या लोटे एमआयडीसी मध्ये उद्योजकांची घेणार भेट। अमित ठाकरे आजपासून नागपूरच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर। उद्या सभासद नोंदणी आणि विद्यार्थ्यांसोबत संवाद साधणार। पालघरच्या स्नेहल सावंत यांचा 3 महिन्यानंतर मृत्यू। प्रियकरानं कोयत्यानं हल्ला केल्याची घटना। छत्रपती संभाजीनगरमध्ये चांगुळे कुटुंबाच्या श्वानाला अखेर हक्काचं घर मिळालं। शैलेश माने यांनी शेरूच्या संगोपनाची जबाबदारी स्वीकारली। ज्वेलरी ब्रँडनं कृती सेनॉनची वादग्रस्त जाहिरात हटवली। तोकड्या कपड्यांविषयी जाहिरात केल्यानं वाद। कंगना रनौतचा अनेकांकडून जाहिरातीवर आक्षेप। लाडक्या बहिणींची पुन्हा एकदा पडताळणी होणार। लाभार्थ्यांच्या पुन्हा पडताळणीचे सरकारकडून निर्देश। आतापर्यंत 91 लाखापेक्षा जास्त महिला अपात्र। नागपूरमध्ये काँग्रेस नगरसेवक शुभम मोटघरे यांच्या घरावर मध्यरात्री गोळीबार। घराच्या काचा फुटल्या। पोलिसांकडून 2 आरोपींचा शोध सुरू। वाशीमध्ये रोजगार सेवकाला मारहाण। मानोरा तालुक्यातील गादेगाव येथील घटना। मारहाण प्रकरणी वडिलांसह मुलीवर गुन्हा दाखल। नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातल्या आंबोडेमध्ये अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचा आहार, खराब अंडी दिल्याचा पालकांचा आरोप। लातूरमध्ये वैद्यकीय अधीक्षकांकडून खासगी रुग्णालयामध्ये सिझेरियन। बाळंत महिलेचा मृत्यू। डॉक्टर अनिता अलगुले फरार। साखरेच्या पाठोपाठ गुळाचे दर देखील भडकले। उद्योजकांचा नवीन ऑर्डर घेण्यास नकार। गुळाच्या दरामध्ये अनिश्चितता कायम। सरसंघचालक मोहन भागवत यांचं अमेरिकेमध्ये स्वागत। 17 दिवसांचा विविध देशांचा दौरा। 29 ऑगस्टला न्यूयॉर्कमध्ये मोठा कार्यक्रम। नेपाळच्या 5 जिल्ह्यांमध्ये पावसाचा हाहाकार। अचानक आलेल्या पुरानं मोठं नुकसान। घरं कोसळली, गाड्या वाहून गेल्या। फ्रान्समध्ये चक्रीवादळाचा धुमाकूळ, 41 लोक जखमी तर शेकडो घरांचं नुकसान। रस्ते, रेल्वेसह हवाई वाहतुकीवर मोठा परिणाम। नमस्कार, मी शुभम शिंदे। बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। या बुलेटिनमध्ये आता